ही घटना उमरखेड, यवतमाळ जिल्ह्यातील आहे, जिथे सचिन नावाचा हुशार आणि जबाबदार प्राध्यापक राहत होता. तो विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक, मित्रांसाठी आधारवड आणि कुटुंबासाठी आनंदाचा झरा होता. त्याने कष्टाने शिक्षण पूर्ण करून समाजात प्रतिष्ठा मिळवली. त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती. एक प्रेमळ संसार, नीतिमूल्यांवर आधारलेलं आयुष्य आणि आदर्श शिक्षक म्हणून ओळख मिळवण्याची धडपड. त्याच्या संयमी स्वभावामुळे त्याचं लग्न एका सुशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीशी ठरलं. लग्न फक्त दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा संयोग असतो, आणि त्याच्या कुटुंबानेही नववधूचा आनंदाने स्वीकार केला. मात्र त्यांना ठाऊक नव्हतं की हीच नववधू त्यांच्या संसाराचा शेवट करणार आहे. दिनांक 1 रोजी सचिनचं लग्न वनपाल पदावर कार्यरत असलेल्या मुलीशी झालं. दोन्ही कुटुंबांनी हा सोहळा मोठ्या आनंदात पार पाडला. काही दिवसांतच दोघांमध्ये घट्ट नातं तयार झालं. सचिन तिला मनापासून प्रेम करायला लागला, तिच्या प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला लागला आणि तिला सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये सामावून घेतलं. तिच्या स्वप्नांना त्याने पाठिंबा दिला, कारण त्याच्यासाठी लग्न म्हणजे आयुष्यभराचं नातं होतं. दोघेही सरकारी नोकरीत असल्यामुळे आर्थिक तणाव नव्हता. पण ज्या नात्याला सचिन आयुष्यभर जपायचं ठरवत होता, तेच तिला नकोसं झालं. जेव्हा सचिन संसारात पूर्णपणे रमला, तेव्हा त्याच्या पत्नीच्या आयुष्यात मात्र वेगळं वळण येत होतं. तिच्या कार्यालयातील एका सहकार्याशी तिचं गुप्त प्रेमसंबंध सुरू झाले होते. सुरुवातीला फक्त बोलणं, मग मेसेजेस, गुपचूप भेटी, हे सगळं सुरू झालं. तिच्या वागण्यातला बदल सचिनला जाणवू लागला. पूर्वी हसतं खेळतं वागणं गंभीर झालं. मोबाईल नेहमी हातात राहू लागला आणि ऑफिसमध्ये उशिरा थांबण्याच्या सबबी वाढल्या. एक दिवस सचिनने सहज तिचा फोन पाहिला, पण तिने लगेच तो बाजूला ठेवला. तिच्या डोळ्यात आधीसारखा ममतेचा ओलावा नव्हता. काही दिवसांतच त्याच्या कानावर तिच्या अफेअरबद्दल गोष्टी येऊ लागल्या. त्यामुळे त्याने स्वतः लक्ष द्यायला सुरुवात केली. पुरावे मिळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पत्नी आणि तिचा प्रियकर अनेकदा भेटत होते. गुपचूप कॉल्स आणि चॅट्स सुरू होत्या. हे सगळं सहन न होऊन त्याने तिला समोर बसवून विचारलं, हे खरं आहे का? काही वेळ शांत राहून निर्विकार चेहऱ्याने ती उत्तरली, हो, मी त्याच्यावर प्रेम करते. एका वाक्याने सचिनचा आत्मा हादरला. जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं, जिच्यासोबत आयुष्यभर राहायचं स्वप्न पाहिलं, तिच्याचकडून त्याचं मनोधैर्य चुरगाळलं गेलं. तरीही तो आशावादी होता. तिला वाटेल सुधारायला, पण तिच्या दृष्टीने सचिन अडसर ठरत होता. तिचा प्रियकर आर्थिकदृष्ट्या गरीब होता. त्याला सचिनची संपत्ती हवी होती. मग त्यांनी मिळून एक क्रूर कट रचला, सचिनला संपवण्याचा. 29 तारखेला रात्री सचिन उशिरा घरी आला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. पत्नीने त्याचं आवडतं जेवण वाढलं. तो विचारताच ती हसून म्हणाली, असं काही नाही, सहज केलं. त्याला वाटलं की तिला आपल्या चुका कळल्या आणि आता सगळं ठीक होईल. पण त्याला माहित नव्हतं की हे त्याचं शेवटचं जेवण ठरेल. रात्री 1:15च्या सुमारास, तो गाढ झोपेत असताना, पत्नी आणि तिचा प्रियकर हळूच बेडरूम मध्ये आले. प्रियकराच्या हातात औषधाने भिजवलेली कापडी पट्टी होती. पत्नीने हलकेच त्याच्या कपाळावरून हात फिरवला. सचिन अर्धवट जागा होऊन पाणी मागू लागला, तेव्हाच प्रियकराने पट्टी त्याच्या तोंडावर दाबली. सचिन तडफडू लागला. काहीतरी चुकीचं चाललंय हे त्याला जाणवलं. किंचाळायचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर जाऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. त्याने बेडशीट घट्ट पकडलं, सुटण्यासाठी झगडला, पण पत्नीने दोन्ही पायांनी त्याला घट्ट दाबून ठेवला. प्रियकराने दोरखंड काढला आणि त्याच्या मानेभोवती आवळला. सचिनचा चेहरा लालसर झाला, डोळे बाहेर येण्यासारखे वाटले. अखेर 2 मिनिटात सगळं शांत झालं. सचिन मृत झाला. पत्नी निर्विकार चेहऱ्याने उभी होती. प्रियकराने त्याचा नाकाजवळ हात नेऊन पाहिलं आणि म्हणाला, काम झालं. सकाळी पत्नी जोरात किंचाळली, सचिन उठत नाहीये. घरचे धावत आले. डॉक्टरांना बोलावलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की तो आधीच मृत झाला आहे. सुरुवातीला हा हार्ट अटॅक वाटला, पण शवविच्छेदन अहवालातून तो खून असल्याचं स्पष्ट झालं. चौकशीत पत्नीच्या जबाबात तफावत दिसली.
पोलिसांनी तिच्या फोन रेकॉर्ड्स आणि प्रियकराशी झालेल्या संभाषणांचा मागोवा घेतला. दोघांना वेगवेगळं बसवून चौकशी केली. अखेर ती तणावाखाली खचली आणि कबुली दिली, होय, आम्ही त्याचा खून केला. प्रियकराला अटक झाली. सचिनने जिच्यावर प्रेम केलं तिनंच त्याच्याशी विश्वासघात केला. हा फक्त खून नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीचा घात होता. आता पत्नी आणि तिचा प्रियकर जन्मठेप भोगत आहेत. पण सचिनचा निष्पाप आत्मा आजही विचारतोय, मी कुठे चुकलो? ही फक्त हत्या नव्हती, तर एका व्यक्तीच्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांची शोकांतिका होती. सचिनचं जीवन एका रात्रीत संपलं, पण त्याने समाजाला मोठा धडा दिला. प्रेम आंधळं असू शकतं, पण विश्वास डोळस असावा. जर एखादी व्यक्ती अचानक बदलली, संशयास्पद वागत असेल किंवा तुमच्याशी दुरावत असेल, तर ते गांभीर्याने घ्या. कोणत्याही नात्यात फसवणूक आणि कपट केल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. खोटेपणाने मिळवलेलं सुख अल्पकाळ टिकतं, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.